नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रकाश जोगेकर, पाणी शोधक. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत मुक्काम ढगा, तालुका वरुड, जिल्हा अमरावती. भाऊचं नाव ज्ञानेश्वर हरिभाऊजी घोरमाडे ढगा यांच्या शेतामध्ये बोर पॉईंट घेण्याकरता आलेला आहोत. आणि बोर पॉईंट इथं फिक्स झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. हा बोर पॉईंट आहे. तर या बोर पॉईंटला मित्रांनो जवळजवळ 12 झरे मिळालेले आहे. ते कसे मिळाले मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहोत. तर 3.5 एकर क्षेत्र आहे आणि पहिलाच बोर आहे यांचा. एक विहीर आहे, विहीर दाखव. विहीर काही व्यवस्थित चालत नाही, म्हणजे पाण्याची फार कमतरता आहे. आणि बगीचा आहे भाऊंचा. पाणी आवश्यक आहे, झाडांना उन्हाळाभर पाणी पाहिजे. त्याच्यामुळे विहिरीनं म्हणजे जवळजवळ 10-12 वर्षापासून साथ सोडलेली आहे. कसं तरी ठिबकच्या माध्यमातून चालू आहे. अर्धा 1 तास ठिबक चालते. तरी पण हे झाडं पाहून घ्या तुम्ही, कंडिशन काय. पाण्याअभावी फार मोठं म्हणजे झाडांचं पण नुकसान होऊ शकते. त्याच्यामुळे हा पॉईंट इथे घेतण्यात आलेला आहे की याचा फायदा विहिरीला होईल, झाडांना होईल. तर या ठिकाणी आपण अंदाज दिलेला आहे. हे जे मेन झरे आहे, हा एक झरा आहे, हा 2, 3 आणि 4 झरे आपल्याला मेन इथं सापडलेले आहे, ज्याला मुख्य झरे आपण म्हणतो. तर या 4 झऱ्यापैकी एक झरा तो फॉल्टी आहे, म्हणजे एक पोकळी असू शकते त्याच्यामध्ये, किंवा एमटी झालेला आहे सध्याच्या घडीला. त्याचं काही सांगता नाही येत. परंतु तो या घडीला त्याच्यात पाणी नाही आहे. म्हणजे 3च झरे आपण गृहीत धरलेले आहे. 3 झऱ्याचं 2.25 इंच पाणी, असं पाऊण इंचीचा तो एक झरा आहे. तर आपण जे म्हटलं तुम्हाला 12 झरे, तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की बोर पॉईंटला 12 झरे असतात का बा. तर मित्रांनो असतात. तर ते आपण तुम्हाला दाखवणार आहे. 4 झरे काढल्यानंतर आपण या पॉईंटचा अर्धा भाग इथं तुम्हाला दाखवणार आहे. ते 12 झरे कसे असतात. हा एक झरा, हा दुसरा झरा. म्हणजे पॉईंटच्या थोडंसं 10-15 फूट बाहेर जाऊन चेक केल्यानंतर आपल्याला ते मिळतात. हा तिसरा झरा, हा चौथा, हा 5वा, इकडून हा 6वा झरा, हा 7वा, आठवा, 9, 10, 11 आणि हा शेवटचा आहे 12. अशा प्रकारे सुरुवातीला 550 फूट आपण याची खोली सांगितलेली आहे. परंतु याच्यामध्ये मेन जे झरे आहे 4 झरे आहेत, जे कट टू कट एकाखाली एक आलेले आहे. परंतु आणि याच्यातले जे 8 झरे आहे उपझरे, त्याच्यापैकी 4 झरे ह्या बोरला जोडू शकतात आणि 4 झरे मात्र थोडेसे बाहेर जाऊ शकतात. ते झरे या वेळेला म्हणजे ज्या वेळेस हे पॉईंट केला जाईल त्यावेळेला मिळू शकतात किंवा नाही, म्हणजे न मिळण्याचे चान्सेस जास्त आहे. कालांतराने 6 महिन्यांनी किंवा 1 वर्षाने बारीक झाल्यानंतर ते झरे या पॉईंटला मिळू शकतात. म्हणजे पाणी आपलं वाढू शकते कालांतराने.
तर अशा प्रकारे बोरचा पॉईंट अतिशय चांगल्या पद्धतीने चेक केलेला आहे. जवळजवळ 3 तास मला इथं झालेले आहे. 3 तासापासून प्रयत्न चालू आहे. पूर्ण फॉल्टी एमटी, मोकळ्या लाईन, फॉल्टी लाईन आणि फक्त एक ही उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम 2च झरे मिळालेले होते. त्यावर हा क्रॉस घेतलेला आहे. त्याच्यामुळे आता मी सांगितलं जरी आहे, पण शेवटी कसं आहे दादा, मी काही एक देव नाही आहे. हा एक प्रयत्न आहे माझा. ह्या प्रयत्नाने बरेचशा लोकांना यश मिळून राहिलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी पाणी लागलेलं आहे आणि त्याचे आपण व्हिडिओ बाकायदा टाकलेले आहे यूट्यूबला, त्यांच्या मुलाखती टाकलेल्या आहे. तर पाणी प्रयत्न आपला 100% आहे आणि नशिबानं साथ दिली तर पाणी निश्चितच लागू शकते, लागतेच, त्याचा काही विषय नाही. आणि दुसरी गोष्ट, आता फोन कॉलिंग भरपूर होत आहे. बरेचसे लांबचे फोन आहेत. तर त्या ठिकाणी मित्रांनो, तुम्ही थोडंसं इतक्या लांब आम्हाला यावं लागते, थोडंसं फीचा वगैरे जर तुम्ही विचार केला तर तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकतो. अन्यथा तुम्ही 1000-2000 जर इतक्या लांब औरंगाबादला, कोणी नाशिकला बोलवतात, तर तिथपर्यंत आपलं शक्य होणार नाही. तर त्या मानानं तुम्हाला जर 4-5 पॉईंट असले तर ठीक आहे, पण 1-2 पॉईंटसाठी इतक्या लांब येणं मुश्किल आहे. तर याची तुम्ही थोडीशी दक्षता घ्या. कारण की इतक्या लांब येणं, आपलं कामधंदे सोडून तुम्हाला पूर्ण वेळ देणे, प्रयत्न करणे पाणी शोधण्यासाठी, या सगळ्या गोष्टी कठीण असते. तर तुम्ही जर साथ दिली तर तुमच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. अन्यथा आपण आपला लोकल जो एरिया आहे विदर्भातच आपण आपला जवळच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू. फार लांब जाण्याची आपण आशा करणार नाही. तर या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि हा जो बोर पॉईंट आहे याचा रिझल्ट किती दिवसात करणार आहे भाऊ? 10 ते 15 दिवसात इथं गाडी लागणार आहे. कारण की हा ड्राय झोन एरिया आहे, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे. तर बऱ्याचशा गोष्टी, काही परमिशन वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तिथे असतात, त्यामुळे थोडा वेळच लागणार आहे. जर शक्य झालं तर आपण या भागात जर आलो तर पुन्हा एकदा या ठिकाणी भेट देऊ, असं काही नाही. तर काही हरकत नाही. याचा रिझल्ट पुढच्या व्हिडिओला 8-15 दिवसानंतर गाडी लावल्यानंतर आपल्याला माहीतच होईल. तर चॅनलवर कोणी नवीन असाल, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.